तर शेतकरी मित्रांनो, हे काय ढेकूल आहे, ढेकूल, काळ्या मातीतलं ढेकूल. आता याची स्थिती पहा कशी झालेली आहे. पूर्ण असा जाम झालेला आहे मित्रांनो. याले म्हणजे कुठूनच असं सहछिद्र दिसत नसेल तुम्हाला. तर याच्यात काय झालेलं आहे, कॉम्पॅक्ट झालेला आहे. हे जी माती आहे कॉम्पॅक्ट झालेली आहे. कशाने? तर याच्यात कोणते सूक्ष्मजीव नाही आहेत. सूक्ष्मजीव असते तर याला आपण जर असं हातात असं केलं असतं तर याचं पूर्ण असं चुरा झाला असता मित्रांनो. तर आज रोजी हे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारचे ढेकलं आपल्याला दिशा पाहायला भेटतात. आणि प्रत्येकाच्या काही जणांच्या शेतात इतकं खतरनाक काम व्हायला आहे की नांगरट्या चालून नाहीत राहिल्या, नांगरट्याचे ते फाळं मुडून राहिले, पण ते जमीन उखरायला तयार नाही मित्रांनो. आजच्या घडीला अशी परिस्थिती झालेली आहे. तर असं परिस्थिती व्हायचं कारण काय आहे? तर याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सूक्ष्मजीवाची झालेली कमी. आपल्या शेतीमध्ये सूक्ष्मजीव राहिले नाहीत. आता तुम्ही म्हणसान की सूक्ष्मजीव राहिले नाहीत तर आपल्याला काय फरक आहे, आपण ते युरिया हे टाकूनच राहिलो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जो युरिया टाकून राहिले, खतं टाकून राहिले, त्याचा परिणाम हा आहे. याच्यामध्ये आता हे दगडासारखी माती झालेली आहे. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे जे घटक आहेत, मायक्रोन्यूट्रियंट आहेत, हे कोणते उरलेले नाहीत. तर हे आपण वापस आणू शकतो मित्रांनो. तर वापस आणायचे कसे, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. तर आता हे मागं तुम्ही बघू शकता, एक वेळा दाखवा याचा फिरून. तर हे बघू शकता मित्रांनो. तर आता आपण काय केलेलं आहे, या शेतामध्ये हे जे गवत आहे, हे गवत तसंच्या तसंच ठेवलेलं आहे. तर आता हे ठेवायचं कारण असं आहे मित्रांनो की या गवताला हे गवत असल्यामुळे आपल्या जमिनीचा जो खालचा भाग आहे हा सावलीमध्ये राहणार आहे मित्रांनो. आणि जेवढं तुम्ही आच्छादन करसान जमिनीला, त्यामुळे काय होणार आहे, सूक्ष्मजीवाची जे पैदावार आहे ते वाढणार आहे. आणि मशागत कमीत कमी करायची मित्रांनो, नाही केल्यासारखीच करायची. तुम्ही जेवढी मशागत करसाल जमिनीत, फाडी मारसाल, रोटर मारसाल, तर तेवढंच हे आपल्यासाठी नुकसानदायक आहे मित्रांनो. तर मशागत कमीत कमी झाली पाहिजे. तर याच्यावर तुम्ही लक्ष द्या. आता हे जे गवत झालेलं आहे, तर आपण काय करणार आहे, हे इथंच कापून असं याच्यावर जमिनीवर आच्छादन करणार आहे मित्रांनो याचं, आणि जमिनीला झाकून ठेवणार आहे मित्रांनो. तर त्याचे होणारे फायदे हे बघू शकता मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, जो उरलेला कळपा होता आपल्याकडे आणि हे जे गवत आहे, हे गवताचं कापून आपण आच्छादन करणार आहे या जमिनीवरती. त्यांनी काय होणार आहे, सूक्ष्मजीवाला खेळायला म्हणजे ॲक्टिव्ह होण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो. कारण की सूक्ष्मजीव हे काम करतात अंधारामध्ये, आणि जे गांडूळ पण काम करतात हे अंधारामध्येच काम करतात. उजेड त्याला दिसला की ते घाबरतात मित्रांनो. उजेड आले ते वरच येत नाहीत. तर तुम्ही काय करता, मशागत करून पूर्ण वावर क्लीन करून ठेवता, नंतर त्याला उजेड भेटते आणि तो अजून आतमध्ये जातो, म्हणजे वर तो येतच नाही. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्याच्यासाठी वातावरण निर्मिती करायला लागणार आहे मित्रांनो, की हा वर आला पाहिजे, सूक्ष्मजीव ॲक्टिव्ह झाले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला खटाटोप करावंच लागणार आहे.